काही दिवस पाऊस पडणार नसल्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवलेली आहे। याचं महत्त्वाचं कारण वारे जे आहेत ते कोकणामध्ये हर्णे गावामध्ये स्थिर झालेले आहेत। पुढील 4 ते 5 दिवस हे वारे तिथनं मुंबईपर्यंत पोहोचणार नसल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आता जर आपण बघितलं तर संपूर्ण आभाळ जे आहे ते निरभ्र आहे, स्वच्छ असं दिसतंय। त्यामुळे कुठेही काळे ढग जे आहेत ते जमा झालेले नाहीयेत। या वर्षी खरं तर पावसाची सुरुवात देखील झालेली नाहीये। वळव्याचा पाऊस दिलासादायक असतो, मात्र यावर्षी ती देखील स्थिती नाहीये। त्याचं कारण सांताक्रूज येथे 12.9 मिमी तर कुलाबा येथे केवळ 4.2 मिमी पावसाची नोंद जी आहे ती झालेली पाहायला मिळते। खरं तर 11 ते 12 जूनपर्यंत पाऊस मुंबईत दाखल होणं गरजेचं असतं, मात्र तो अद्यापही झालेला नाहीये। आज 15 तारीख खरं तर उलटून गेलेली आहे, मात्र पाऊस येण्याची शक्यता नाहीये। मुंबईत जूनमध्ये 500 ते 555 मिमी इतका सरासरी पाऊस खरं तर पडतो, जो यावर्षी अद्यापही पडलेला नाहीये। वळवाचा पाऊस देखील दिलासादायक नाहीये, त्यामुळे अद्यापही पावसाची कोणतीही शक्यता नाहीये। मुंबईकरांना गरमीपासून दिलासा देखील इतक्यात मिळणार नसल्याची चिन्ह आहेत। तापमानाचा पारा 35 अंशावर स्थिर आहे, तर एकंदरीत जर आपण बघितलं तर पावसाची कुठेही शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली नाहीये। आज देखील उष्ण वातावरण आणि दमट वातावरणाचा सामना मुंबईकरांना करावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।